बीडच्या आहेर धानोरा गावातील महिलांनी दारू विक्री विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। दारूमुळे गावातील सामाजिक वातावरण हे ढासळतंय, बिघडतंय। महिला तसंच तरुणींना याचा त्रास सहन करावा लागतोय असा आरोप सुद्धा महिलांनी केलाय। याआधी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेतलेली होती आणि त्यांना त्या संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली होती, त्यांच्याकडे मागणी केलेली होती। मात्र यावर कोणतीच कारवाई झालेली नसल्यामुळे महिला आक्रमक झालेल्या आहेत। आंदोलनकर्त्या महिलांनी पोलीस प्रशासनाला 10 दिवसांचा इशारा सुद्धा दिलेला आहे, अल्टिमेटम दिलाय। तुम्ही महिला आहे, माझ्या गावामध्ये दारू विक्री करणारे खूप लोक आहेत आणि त्यापासून मला खूप त्रास होते। सगळ्या दारूमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला। त्याच्यामुळे मी तर कलेक्टर साहेबापर्यंत गेलते आणि इथं एसपी ऑफिसला पण आले आहे। 2 वेळेस आम्ही एकदा कलेक्टर साहेबाकडे गेलो तरी काहीच हालचाल झाली नाही। आता त्याच्यामुळे आम्ही एसपी ऑफिसला आलो। आता जर इथून पुढे 10 दिवसाच्या आत जर आमच्या गावातली दारू बंदी नाही झाली त्यानंतर आम्ही कायदा हातात घेणार आहेत। आमच्या गावच्या महिला इतका पेटून उठल्या आहेत की त्या म्हणल्या एखादी महिला जर आत्महत्या जर केली ते कलेक्टर साहेब आणि एसपी ऑफिस जिम्मेदार राहणार।